पाहू शकता इकडे एक गेटअप आलेला आहे. आपल्या लांजातला साऊंड आहे. जाऊ बघू. आणि हाय मुमिन कमी पाहिजे का? मुमिन कमी. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना. मी अक्षय आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आम्ही चाललो आहोत पुण्याला. नमन कार्यक्रम आहे श्री स्वामी समर्थ नमन मंडल पुणे. मी आणि माझे मित्र यूट्यूबर्स चंदन दर्डे, यूट्यूबर्स सूरज टुमरे आणि दोघं तिघंजण होते, पण काही पर्सनल कामानिमित्त त्यांना येता नाही आलं. पण ते सुद्धा आपल्यासोबतच आहे असं समजून आपण पुण्याला चाललो आहोत, मुंबई टू पुणे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओचे आपल्या चॅनलला नक्कीच येणार आहेत. मागच्या वर्षीसुद्धा आमचे बंधू शैलेश तेजस धवडे यांनी बोलवलं होतं, परंतु काही कारणास्तव जाता नाही आलं. पण यावर्षी म्हटलं चला बघूया, नमन प्रत्यक्षात पाहण्याचा जो आनंद असतो तो आज अनुभवूया. तोही पुणे शहरामध्ये यावर्षीचा शुभारंभाचा प्रयोग आपण आज पाहायला चाललो आहोत. लवकर पोचल्या कारणाने आपल्याला तिथे शूटिंग म्हणजे प्रॅक्टिसची शूटिंगसुद्धा करायला मिळाली आणि तोसुद्धा व्हिडिओ याच्यामध्ये आहे. प्लस नमन मंडळाचे काही सीन्स आहेत ते मला आवडले, ते तुम्हालासुद्धा आवडतील असं अपेक्षा करतो. आणि व्हिडिओला इथे सुरुवात करत आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, आनंद घ्या. तुम्ही बरोबर आहे ते पाठचे हा त्याला पाच घ्या. लेवल
मी सांगतो पक्षी यांच्या आरच्या पूजा करत नाही. मुकाट्यानं मला शरणीय आणि आयत तुम्ही थांबल्यानंतर मी माझं 3 वाजता प्रयोग आहे आपला. आताच्या आता हा यज्ञ बंद करा. हे उद्या होणाऱ्या परिणामाला तुम्हाला विनाशकाली विपरीत बुद्धी. अरे मूर्ख राक्षसा, कोण आहेस तू आणि या भूताला येण्याचे धाडस कसे केलेस? हे बंद करा आताच्या आता. यज्ञ बंद झालं. अरे मूर्ख राक्षसा, तू इतका मोठा नाहीस की आमचे हे भगवान विश्वेशी यज्ञ बंद करशील. आताच्या आता इथून चाल. राजा धावा, राजा धावा. अरे मी कोण काय? अरे मी तुझा आणि तुझ्या राज्याचा कर्तन काळ बघून आला आहे. तुझा राज्य माझ्या स्वाधीन करण्याने इथून निघून जा. माझ्या राज्यात अजूनपर्यंत कोणाची पाऊल ठेवण्याची हिंमत झाली नाही. तू आल्या पावले परत जा, नाहीतर नाही. अजूनही सांगतोय मी तुझ्या हात कर. मला शरणे नाही तर युद्धाची तयारी कर. अरे काही हरकत नाही. त्या विष्णूचे नाव घेण्याच्या दरबारात बंदी आहे. यापुढे माझीच फक्त भक्ती केली जाईल. या त्रिखंडात एकच देव आहे, फक्त हिरण्यकश्यप.
तुमचं साऊंड बंद करा कारण त्याची भाषा प्रॅक्टिस झाली आणि जस्ट आता मी आलो हॉलवरती आणि हा व्हिडिओ शूट करत आहे आणि हा व्हिडिओ कंटिन्यू पुढे नमन कार्यक्रमासंदर्भात असेल तर नमन एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर पाहू शकता इकडे गेटअप आलेलं आहे नरसिंह यांचं आणि पाहू शकता थोडं हे सर्व ओपन होणार आहे आणि भूमिका साकारणार आहेत आपले दादा. चला तर आत्ता आपण हॉलकडे जाणार आहोत, हॉलची कॅपॅसिटी बघणार आहोत किती आहे आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार आहे. हॉलची कॅपॅसिटी आहे 2500 रसिक प्रेक्षकांसाठी. तर आता चला थेट आपण जात आहोत हॉलकडे. तर मंडळी मी आता आहे रंगमंचावरती आणि पाहू शकता इकडचं जे सिटिंग अरेंजमेंट आहे बाप आहे एक नंबर, जबरदस्त आहे. एवढ्या अंतरावरून आपण पाहतोय तो उभा आहोत आणि हा आहे स्टेज. तयारी सुरू आहे. साऊंड वगैरे काका सुद्धा आलेले आहे तिकडे आपले दादा. साऊंड एक नंबर आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनला सुद्धा देईन. आपला लांजातला साऊंड आहे. चला तर मग इकडे पुढे वरती जाऊन आपण पाहूया हॉल कसा दिसतो आहे. ठीक आहे. तर म्हणजे फर्स्ट स्टेजला आलो इकडे. अजून खूप अंतरवरती आहे. इकडे साऊंड वगैरे लावतात आपले मित्रमंडळी. अजून एक वरती आहे. पुढे आपण जाऊ बघू. आणि हा इथपर्यंत आलेला आहे स्टेजला. ज्या पुढे पण आहे सिटिंग अरेंजमेंट पाहू शकता तुम्ही. इकडे संपूर्ण जो हॉल आहे 2500 रसिक प्रेक्षकांसाठी कॅपॅसिटी आहे यांची. आणि इथून 10x झूम केला आहे मी. पाहू शकता किती अंतरावरती आपण उभे आहोत. इथूनही एवढा स्टेजवरती रसिक प्रेक्षक बसून पाहणार आहे कार्यक्रम. आणि इथूनच खूप साऱ्या एंट्र्या होणार आहेत आपल्या. पाहू शकता अजून इतके अंतर आहे. एवढं समजू शका की किती उंच आहे आणि किती लांब आहे. चला तर मग पुढे जातो आपण. आणि पुण्यामध्ये आहे हे पुणे महानगरपालिका श्री गणेश कला क्रीडा रंगमंच. पाहू शकता हे जे नाट्यगृह आहे त्याचं रंगमंच आहे. पुण्यातील एक उत्तम रंगमंच आहे. पाहू शकता इकडे खूप सुंदर आणि खूप आनंद देणारा आहे. चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे. नमन कार्यक्रम पहा, आनंद घ्या. बॅनर लागत आहे श्री स्वामी समर्थ नाच नमन मंडळ पुणे. एक गाव एक तर्फ करुणी एक विचार घडूया समाजाला साक्षात्कार. खूप छान स्लोगनसुद्धा आहे. पाहू शकता इकडे साऊंडसुद्धा अरेंजमेंट चालू आहे. आणि हा जो हॉलची अरेंजमेंट कमी पाहिजे का?
जय हो श्री जय हो स्वामी समर्थ लागला नामाचा छंद आमच्या मनास साधकाली तो याद आम्ही तुम्हास स्वामी रंग भराया यावे आदर नस स्वामी रंग भराया यावे आदर नस पुष्प पदक मलिवातो गणरायाला पूजितो अन पुष्प पदक मलिवातो कर जोडून या वंदितो न माता शरणार्थी कवितो कर जोडून या वंदितो न माता शरणार्थी कवितो
माता चरणाशी सुखवितो कर जोडून या वंदितो न माता चरणाशी सुखवितो
आपल्यासाठी सादर करा. नारायण नारायण. अरे कश्यप पुत्र म्हणजेच कृष्णीचा लहान. नारदमुनी आज आमच्या इथं येण्याचं कारण कोणतं? नारायण नारायण. असं काही खास कारण नाही. पृथ्वी भ्रमण करत होतो त्याने आला आपली भेट घाली. नारायण नारायण. नाही नारद, काहीतरी काम असल्याशिवाय तुमचं येणं होणार नाही. नारायण नारायण. पण तुम्ही त्या खुश होण्याचं कारण तरी काय? नारद या कुचंदात फक्त आम्ही दोघं भाऊ. या त्रिगुणात आमचा काका वाचत आहे. नारायण नारायण. अति गर्व झाला की अशीच वाटते. नारायण म्हणजे नारद नारायण नारायण. रागावू नका. रागावू नका. पण मी जे बोलतो ते खरे आहे. नारायण नारायण. दिवस या त्रिगुणात आम्हीच श्रेष्ठ आहोत. नारायण नारायण. एक सांगू का, पृथ्वी तलावरती तुमचे नाव कोणालाही माहित नाही. नारायण नारायण. अरे भूतलावरती पशु पक्षी देव यांची भक्ती केली जाते. कर्मयोगी राजाच्या राज्यात तर भगवान विष्णू पूजले जातात. अरे तुमचे नाव खाली कोणाला माहिती नाही. नारायण नारायण. आमच्या पुढ्यात विष्णूच्या रूपात जात आहे. ध्यानात असल्या नारायण नारायण. मी फक्त आपली करतो. मी फक्त आपलाच संग्रामी. बाकी तुमची कला सर्व नियतीचा खेळ येतच नाही. नारायण नारायण.
मूर्ख राक्षसा, मी तुझा कर्दनकर श्री विष्णूंचा अंश ब्रह्मदेवाच्या नासिकेतून प्रकट झाला आहे. तुझ्या पापांची गोळागिरी झाली आहे. तू भूमातेला कैद करून खूप मोठे पाप केले आहेस. मातेला सोड, नाही तर तुझा विनाश अटळ आहे. कदापि शक्य नाही. हो विष्णू लक्ष्मण आणि भूमाता माझ्या कामी सोडून घेतले. मुख्य मला शरणे ते आता तुझं भलं आहे. अरे तुला फार गर्व झाला आहे. तुझ्या अंगात हिंमत असेल तर कर युद्धाची तयारी.
हे हिरण्यकश्यप, बघ, तू ना घरात आहेस ना घराच्या बाहेर. हिरण्यकश्यप, नीट बघ, तू नाही धरतीवर आहेस नाही अवकाशात. हिरण्यकश्यप, बघ, नीट बघ, ना दिवस आहे ना रात्र. हिरण्यकश्यप, बघ, ना मी मनुष्य आहे ना प्राणी. हिरण्यकश्यप, तुझा मृत्यू नाही शस्त्राने होत आहे नाही अस्त्राने. हिरण्यकश्यप, सरले पुनवे गया बाय 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 बाय. सरले पुनवे गया उजाडले बाय करम प्रमा. उजाडले बाय करम प्रमा. मौसमी मालो हाय गे मोर मजा खटाळे बाय गे. हम हमरा दे येते पडला मग बेटा झाले हाय गे. हम हमरा दे येते पडला मग बेटा झाले हाय गे. गोकुळात नंदा घरी वाढला लाडला देवकीचा लाडला लाडला देवकीचा लाडला. ब्रह्मदेवाने या ब्रह्मांडाची निर्मिती केली. पशु, पक्षी, झाडे, फुले, नदी, ओढा या ईश्वर घडून आले. देव मानव या काळात जाणवारे निर्माण झाले. परंतु महाराष्ट्राने जाणवांनी या ब्रह्मांडाला हातभार माजवला. गाय, गुरे, गोठकरुणांचा नाश होऊ लागला. हा भाग पृथ्वीला सहन झाला नाही. पृथ्वीने गायचे रूप धारण करून ब्रह्मांडाला शरण दिले. ब्रह्मदेव म्हणाले, लोको, तुम्ही शांत राहा. तुमच्या रक्षण करण्यासाठी 18 गोकुळात वाढत आहे. तोच आम्ही भगवान श्रीकृष्ण. बोला पुनरुत्तम. या गोकुळात खूप बागडलं. दही, दूध, लोणी, कोरू खाल्ले. परंतु हे दूध लोणी घेऊन गोपीनं मथुरेच्या मार्गात चालले. त्यांचा रस्ता मृत्यूवर्ण जाण्याचा आहे. हे काम आपले सोमवारी पेंढ्याआधी सुगम करू शकतात. अरे कायो किसना मारी लेला का. कायो किसना मारी लेला का. आला बेगीन बेगीन तुमच्याकडं. काय हो देवा गाडील काम आम्हा तुझ्या तुझ्याकडं. काय हो देवा गाडील काम
माझी चुकले कपिला गाय लई शोधून निघाली नाय माझी चुकले कपिला गाय लई शोधून निघाली नाय मला सुधरण झालंय काय देवा तुम्हीच करावं मला सुधरण झालंय काय देवा तुम्हीच करावं
Ya
यांना विचार कर कशी काय कामगिरी झाली. अरे मास्तर नेहमी 12 वाजता येणाऱ्या घेऊन त्यांचं अटकाव तुम्ही काय बंद केलं माहित आहे का तुम्हाला. आम्ही आपल्यामुळे सादर
आम्ही लक्ष्मण कोकणच्या आंदोलनाने जन्मस्थळ जपलेली कला आणि गरीब लोकांच्या आधारे समाज सुधारणा करण्याची कला अर्थात